नमस्कार. आज 9 जानेवारी 2025 वार आहे गुरुवार. लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या प्रमुख बातम्या. भूसंपादनाआधी कोट्यवधींची कंत्राटे. वर्सोवा भाईंदर किनारपट्टी मार्ग प्रकल्पाचे गंडबंगाल. महापालिका अधिकाऱ्यांकडून 22,000 कोटींची खैरात. नेक्स्ट न्यूज. एक देश एक निवडणूक. संसदीय समितीची पहिली बैठक वादळी. या न्यूजमधून बॅकवर्ड लिंकेजेस काय आहेत तर जॉईंट पार्लमेंटरी कमिटी याबद्दल आपण याच्या पूर्वीच्या लेक्चर्समध्ये चर्चा केली होती. वन नेशन वन इलेक्शनमध्ये काय काय चेंजेस होणार आहेत याबद्दल पण थोडाफार प्रमाणात किंवा समरी टाईप आपण चर्चा केलेली आहे. ओके, शक्य झालं तर ते व्हिडिओ मी रिअपलोड करेन. पण पहा, जॉईंट पार्लमेंटरी कमिटी बसलेली आहे सध्याला. आता ह्या बॅकवर्ड लिंकेजेसद्वारे तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की या कमिटीमध्ये लोकसभेचे किती सदस्य आहेत आणि राज्यसभेचे किती सदस्य आहेत, प्लस यांचे अध्यक्ष कोणते आहेत, हे प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे. सरळ सेवेला पहा, आता हा मुद्दा चर्चेत असणार आहे. वन नेशन वन इलेक्शन यासाठी एक समिती बसवण्यात आली होती. त्या समितीचं नाव काय आहे तर रामनाथ कोविंद समिती हे त्या समितीचं नाव होतं. पूर्वी गव्हर्नमेंट ऑफ इंडियामार्फत बसली होती. आता ही JPC कोणी बसवलेली आहे तर पार्लिमेंटने बसवलेली आहे. ओके, व JPC बसवण्यामागचं कारण काय आहे तर प्रिव्हियस व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या, त्यामध्ये सर्व काही मिळून जाईल. त्याच्यानंतर 18,000 पाणी दस्तावेज. आता पहा, ही खऱ्या अर्थाने मेन्स परीक्षेला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा इंटरव्ह्यूमध्ये पण. ओके, तर पहा, लवकरात लवकर आपण इंडिया जे आहे ते डिजिटल का व्हायची आवश्यकता आहे तर पहा, वन नेशन वन इलेक्शन या JPCमध्ये पहा, लोकसभेचे 27 सदस्य आहेत व राज्यसभेचे 12, एकूण आहेत 39. ओके, मग या 39 सदस्यांना काल 18,000 पानांचे दस्तावेज देण्यात आलेले आहेत व हे 18,000 पानांचे दस्तावेज कोण्या समितीचे आहेत तर रामनाथ कोविंद समितीचे आहेत. मग पहा, एका व्यक्तीला जर तुम्ही 18,000 पद्धतीने जर दस्तावेज देत असाल तर टोटल 39 मेंबर्स आहेत आपल्या समितीमध्ये. मग 39 मेंबर्सला 18,000ने तुम्ही गुणाकार करा, मग तुम्हाला समजून येईल की पानं आपण किती दिलेली आहेत, पेजेस कशा पद्धतीने दिला आपण. मग तेवढे पेजेस, आणि सर्वांना माहिती आहे पेजेस जर बनवायचं म्हटलं तर आपल्याला काय एन्व्हायरमेंटचं नुकसानच आहे. मग अगदीच पहा, आपण जर त्यांना डायरेक्टली PDF फॉर्मॅटमध्ये जर हे पेजेस दिले असते तर काय ते बेटर झालं असतं. मान्य आहे, थोडंसं आपलं ते वाचण्यासाठी अवघड गेलं असतं, परंतु पहा, एन्व्हायरमेंटला वाचवण्यासाठी आपण हे नक्की करू शकलं असतं. आताची जी पार्लिमेंट आहे आपली ती पूर्णतः डिजिटल आहे. पहा, मग डिजिटल पार्लिमेंट असताना तुम्ही जर 39 मेंबरला 18,000 अशा पद्धतीने जर पेजेस देत असाल तर हे अगदी चुकीचं आहे. मग यासाठीच आपल्याला काय पार्लिमेंटला पूर्ण डिजिटल होणं गरजेचं आहे. हे तुम्ही मेन्समध्ये किंवा इंटरमध्ये हा पॉईंट नमूद करू शकता. पहा, प्रत्येक वेळेस आता एखादी समिती बसते, जसं की पहा लास्ट वेळेस 2023मध्ये कालच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं. पहा, डाटा प्रोटेक्शन बिल. ओके, डाटा प्रोटेक्शन बिलच्या वेळेस पण असंच झालेलं होतं. समिती बसवण्यात आली, तुम्ही डिजिटल इंडियासाठी समिती बसवत आहात, बरं तुमचं काम कशावर चाललेलं आहे, पेपरवर चाललेलं आहे. मग हे योग्य असेल का तर बिलकुल योग्य नाही. पहा, हां मान्य आहे, थोडंसं तुम्हाला टॅकल होईल, पहिल्यांदा थोडंसं प्रॉब्लेम जाईल की आपल्याला ते समजणार नाही PDF कसं वाचायचं वगैरे, परंतु आता आपण वाचतच आहोत ना PDF, व यापेक्षा म्हणजे दुसरं भारी कोणती गोष्ट नाही. कारण पहा, डायरेक्टली आपण याला हायलाईट वगैरे करू शकतो. हायलाईट केल्यानंतर लगेच तिथल्या तिथं आपण नोट्स काढू शकतो. ओके, आता त्याच बहुतांश मी UPSC 2024 पेपर आणलेला आहे. पहा, मी ज्यावेळेस अनालिसिस करतो ते अशा पद्धतीने करतो, त्यानंतर लगेच पहा मी यामध्ये काय करतो, इन्क्लूड करतो. आता यांनी काय विचारले होते, नद्या विचारले होते, नर्मदा नदी, त्यानंतर त्यांच्या उपनद्या. त्यामुळे मी म्हटलेलं आहे पहा यावेळेस की ब्रह्मपुत्रा येण्याचे जास्त चान्स येतात. त्यामुळे कालच्या लेक्चरमध्ये म्हटलं की ब्रह्मपुत्रा प्लीज तुम्ही एकदा वाचून घ्या. त्याच्यानंतर यावर्षी डॅम्स पण विचारण्यात आले होते. पहा, ओके, व UPSC कशा पद्धतीने चेंज होत आहे, एकच मिनिट आपण तो प्रश्न पाहूयात. हे पहा, नाही या इथला आहे वॉटरफॉल, रिजन आणि रिव्हर. ओके, 3 प्रश्न, म्हणजे हे पूर्वी ना 3 प्रश्न अलग अलग व्हायचे, परंतु यांनी काय केलं, तिन्ही प्रश्नांचं एकत्रीकरण करण्याचा प्रयत्न केला. आता अगदीच मी पण जे पेपर बॅक फॉर्मॅट आहे आपलं त्यावरती पण हे करू शकलो असतो, परंतु इझी ॲक्सेसिबल कोणता आहे तर PDF फॉर्मॅट मला काय होईल, इझी ॲक्सेसिबल होईल. पहा, मी कुठे जरी गेलं तरी माझ्या वन ड्राईव्हवरती काय असेल हे सेव्ह असेल, मग ड्राईव्हवरून मी डायरेक्टली ॲक्सेस करू शकतो. मग याचे फायदे आहेत आपल्याला PDFचे. परंतु जर तुम्ही अशा पद्धतीने पानं जर केला तर आता पानं कॅरी करण्यासाठी पण तुम्हाला काय लागतील, पहा बॅग वगैरे लागेल. मग प्रत्येक व्यक्तीला एक बॅग देण्यात आलेली आहे 18,000 पानं कॅरी करण्यासाठी. म्हणजे हे थोडंसं तरी कुठं तरी पहा एक चॅलेंजिंग जॉब आहे असं मला डायरेक्टली तिथं वाटलं. त्यामुळे मी म्हटलं तुम्हाला की सर्व जे पार्लमेंट आहे ती आपली प्रोसिजर कशात डिजिटल होणं गरजेचं आहे. त्यानंतर यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा पहा, हे आपण एक्सप्लेनमध्ये लिहू शकतो. ओके, जर आपल्याला विचारण्यात आलं की आपल्याला फक्त डिजिटलच का असणं गरजेचं आहे हे एक्सप्लेन करा जर म्हटलं ना तर तुम्ही हे लिहा. पण तुम्हाला जर कमेंट असा शब्द जर दिलेला आला मागे, ओके, जो प्रश्न विचारण्यात आलेला आहे मेन्स परीक्षेला की
आपल्याला डिजिटल करणं गरजेचं आहे का? तर तुम्ही कमेंट जर तिथं देण्यात आलं ना, कमेंट कशा पद्धतीने करायची आहे, तर येस आणि नो दोन्ही पद्धतीने करायची आहे. येस म्हणजे तुम्ही हे सांगू शकता की 18,000 पानांचे वेस्टेज वगैरे होत आहे, एन्व्हायरमेंटवरचं डिग्रेडेशन होत आहे, बरोबर. परंतु तुम्ही नो का म्हणू शकता, तर अगदीच पहा, प्रत्येक व्यक्तीजवळ आयपॅड नसतो किंवा टॅबलेट नसतो, ज्यामुळे तो डायरेक्टली इझी ॲक्सेसिबल, त्याला PDF वगैरे नसते व मोबाईलवरती रीड करायला थोडंसं प्रॉब्लेमॅटिक होतं. व पार्लमेंटमध्ये जे जाणारे व्यक्ती आहेत ना, ते थोडेसे टेक्सावी नसतात, कारण त्यांना सामाजिक जाण असते, त्यांना टेक्निकल नॉलेज जास्त नसतं. आता अगदीच पहा, जे आपले नेते आहेत किंवा राज्यसभेमधील जर नेते पाहिलात तुम्ही, आता राज्यसभेमधील 12 नेते आहेत त्यामध्ये, बरोबर. या समितीमध्ये 12 नेते आहेत व राज्यसभा कसं आहे, वरिष्ठांचा सभागृह आपण म्हणून ओळखतो त्यांना. मग जे वरिष्ठ नागरिक आहेत आपल्या देशाचे, त्यांना डायरेक्टली आयपॅडवरती लिहिणं वगैरे किंवा म्हणजे ते टेक्सावी आहेत का तेवढ्या पद्धतीने, तर बिलकुल नाहीत. त्यामुळे आपण काय म्हणणं गरजेचं आहे, ज्यांना टेक्निकल नॉलेज वगैरे आहे त्यांच्यासाठी तुम्ही नक्कीच याचा वापर करा. बाकी जे टेक्सावी नाही आहेत व्यक्ती किंवा जे टेक्सावी खासदार नाही आहेत, त्यांच्यासाठी तुम्ही पेपर बॅगचा तिथं वापर करा. म्हणजेच काय, तुम्हाला तिथं न्यूट्रल राहणं गरजेचं आहे. कमेंटचे जे प्रश्न येतात ना, तिथं न्यूट्रल राहा तुम्ही. बाकी एक्सप्लेनमध्ये जर म्हटलं ना की डायरेक्टली प्रश्नच तशा पद्धतीने फिरवलेला असेल, तर तुम्हाला सांगायचं की हेच गरजेचं आहे, तुम्ही जे बोललात ना तेच बरोबर आहे. ओके, UPSCने जसा प्रश्न विचारला आहे किंवा UPSCचा जो क्वेश्चनचा टोन आहे ना, त्यानुसार तुम्हाला ॲन्सर बदलता येणं खूप गरजेचं आहे. पहा, ओके, आता ॲन्सरवरून मला आठवलं, तर विद्यार्थ्यांचे ॲन्सर भरपूर येत आहेत. पहा, तर प्लीज एक रिक्वेस्ट आहे सर्वांना की तुम्ही मला टेलिग्रामवरती आन्सर पाठवत चला, कारण मला तिथं डायरेक्टली हे अशा पद्धतीने अनोटेशन करता येतात. व्हॉट्सअपवरती मला ते अनोटेशन वगैरे करता येत नाहीत, सॉरी फॉर दॅट. त्यामुळे प्लीज शक्य झालं ना, तुम्ही टेलिग्रामवरतीच मला आन्सर पाठवत चला. ओके, त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. रोना विल्सन, सुधीर ढवळी यांना 6 वर्षानंतर जामीन. शहरी नक्षलवाद प्रकरण. आता नक्षलवाद हा मुद्दा आपण पाहिलेला आहे, त्याचंच प्रो व्हर्जन म्हणून काय झालेलं आहे पहा, शहरी नक्षलवाद. त्यानंतर रोना विल्सन, सुधीर ढवळी यांना 6 वर्षानंतर जामीन दिलेले, पण कोर्टाने काय निदर्शन केलेलं आहे पहा, की त्यांच्या लॅपटॉपमध्ये ती प्लॅन्ट करण्यात आलेले होते. ओके, लॅपटॉप, ओके, त्यांच्या लॅपटॉपमध्ये जे पुरावे आहेत ते त्यांच्या लॅपटॉपमध्ये वगैरे तशा पद्धतीने पुरावे नव्हते किंवा यांना शहरी नक्षलवादी वगैरे तसं गणण्यात येत नव्हतं, परंतु त्यांच्या लॅपटॉपमध्ये पुन्हा त्यांचं कम्प्युटर हॅक करण्यात आलं व त्यामध्ये हे ट्रान्सप्लांट करण्यात आलेले आहेत. मग इथून काय पहा, परत सायबर सिक्युरिटीचा मुद्दा इथं येऊ शकतो पुढे. ओके, त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाने पण एक आदेश दिलेला आहे लास्ट महिन्यामध्ये, म्हणजे डिसेंबर 2024मध्ये एक आदेश दिलेला आहे की EDला डायरेक्टली कोणाचाही लॅपटॉप किंवा मोबाईल फोन चेक करता येणार नाही. का चेक करता येत नाही, तर हेच कारणं आहेत. कारण पहा, ED मान्य आहे, ED तसं करत नाही, परंतु जर केलं तर काय करायचं मग? कारण पहा, डिजिटलला फक्त एक तुम्ही पेनड्राईव्ह जर लावलात माझ्या कम्प्युटरमध्ये, तर तुमच्या पेनड्राईव्हमध्ये जे काही गोष्टी आहेत ना, ते लगेच कॉपी पेस्ट होऊ शकतील ना. मग माझ्या विरोधात माझ्या लॅपटॉपमध्ये तुम्ही दिलेले सबूत सर्व सापडणारच आहेत, मग मला तुम्ही डायरेक्टली जेलमध्ये टाकू शकता ना. मग हे अगदी अयोग्य आहे. पहा, मग यासाठी सुप्रीम कोर्टाने निर्देश दिलेले की ED किंवा CBI जे असेल, विदाऊट परमिशन यू कांट चेक माय लॅपटॉप. ओके, मग त्या संदर्भातील हे निर्देश आहेत. ओके, आपल्यासाठी अगदीच गरजेचे होते. त्याच्यानंतर बोगस संशोधन पत्रिकांचे पुन्हा पेव. ओके, या न्यूजला आपण पाहूयात पुढच्या पेजवरती. त्यानंतर पहा, साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्र सदन मिळेना, शुल्काच्या मुद्द्यावरून 4 महिन्यांपासून कल. दिल्लीमध्ये जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरणार आहे, त्या संदर्भातील ही बातमी आहे. त्यानंतर विशेष रेल्वेचा प्रस्तावही रखडलेलाच आहे अद्याप. पाहूयात या न्यूजला पुढे कशा पद्धतीने जातं. पण जे सरळ सेवा आणि कंबाईनचे विद्यार्थी, त्यांनी प्लीज साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, हे कितवं अधिवेशन आहे, त्यानंतर याच्या पूर्वीचं कुठं आहे, सध्याचं कुठं आहे, हे सर्व पॉईंट्स लक्षात ठेवा. डन. त्याच्यानंतर बोगस संशोधन पत्रिकांचे पुन्हा पेव, प्रस्तावित नियमावलीत UGC केअर लिस्टचा अनुल्लेख. आता ही भानगड काय आहे, तर पहा, ज्या विद्यार्थ्यांचं मास्टर झालेलं आहे ना, त्यांच्यासाठी ही महत्त्वाची न्यूज आहे. किंवा जे विद्यार्थी नेट सेट करू इच्छितात, त्यांना डायरेक्टली त्यांचं मास्टर झाल्या कारणाने UPSCच्या इंटरव्ह्यू पॅनलद्वारे हा प्रश्न पण विचारला जाऊ शकतो, कारण तुम्हाला UGC बद्दलची पण नियमावली माहिती असणं गरजेचं आहे. तर पहा, सध्याला UGCने काय केलं, एक ड्राफ्ट आणलेला आहे. ओके, मे बी हा ड्राफ्ट आल्यानंतर याचा कायदा वगैरे होऊ शकेल, पण अद्याप तो ड्राफ्टच आहे. मग ड्राफ्टमध्ये UGCने काय केलेलं आहे पहा, की पूर्वी ना एक UGC केअर लिस्ट म्हणून असायची. UGC केअर लिस्टमध्येच काय, तर तुम्ही जे जर्नल, आता मी एखादी आर्टिकल लिहिला, ओके, तो आर्टिकल कोणत्या जर्नलमध्ये चांगल्या पद्धतीने बसेल यावरती अनुरेखित होतं. तर UGC केअर लिस्ट अशा पद्धतीने जर्नल्सची ही यादी होती. ओके, त्या जर जर्नलमध्ये तुमची जर रिसर्च पब्लिश झालेली असेल ना, तर तुम्हाला अकॅडमिक क्रेडिट तिथं मिळायचे. का, तर असिस्टंट प्रोफेसर होण्यासाठी हे तुम्हाला बिलकुल मदत करायचे. ओके, तर अशा पद्धतीने ही UGC केअर लिस्ट होती की ते जेन्युइन आहेत, जे जर्नल तुम्ही पाहता ना ते जेन्युइन आहेत. आणि आता काय होईल पहा, मी एक आर्टिकल लिहिलेला आहे जो की कॉपी पेस्ट आहे, मग मी काय करेल, आपल्या
दुसऱ्या एखाद्या, आता मी डायरेक्टली नाव घेणार नाही, परंतु पहा एखादं सस्ता मॅगझिन आहे, त्या सस्त्या मॅगझिनला जर दिलं आणि तिथं आर्टिकल छापून आलं म्हणून मी काय करेन पहा, असिस्टंट प्रोफेसरसाठी किंवा अगदीच अकॅडमिक क्रेडिटसाठी मी अप्लाय वगैरे तसं करेल, तर ते बिलकुल होणार नाही. यासाठी UGCने काय केली होती पहा, पूर्वी UGC केअर लिस्ट म्हणून जारी केली होती. एखाद्या निर्णयाचे इम्पॅक्ट कशा पद्धतीने निगेटिव्ह होऊ शकतात पहा, ही यावर न्यूजमधून आपल्याला समजतं. तर अगदीच पूर्वी काय व्हायचं 2018च्या पूर्वी, म्हणजे समिती बसण्याच्या पूर्वी झालं काय होतं पहा, तर आपला जर असिस्टंट प्रोफेसर जर व्हायचं असेल तर तुम्हाला ना अकॅडमिक क्रेडिटच्या बेसिसवर तुम्हाला नोकरी मिळायची किंवा प्रोफेसर पद हे तुम्हाला डायरेक्टली मिळायचं. कशाच्या बेसिसवर, तुमच्या रिसर्च किती पब्लिश आहेत या बेसिसवर. मग अगदीच पहा फेक किंवा म्हणजे पुअर त्याच्यामध्ये काहीच नाही, तशा पद्धतीने रिसर्च कोणी पण पब्लिश वगैरे पूर्वी करायचं. ओके, म्हणजे आर्टिकल एखाद्या वृत्तपत्रामध्ये जरी आर्टिकल आलं ना तरी त्याला अकॅडमिक क्रेडिटसाठी गणलं जायचं. मग यामुळे ना आता एखाद्या वृत्तपत्रामध्ये जसं लोकसत्ता आहे, इंडियन एक्सप्रेस आहे, या वृत्तपत्रामध्ये जर आर्टिकल आलं तर खरंच त्याचा काही उपयोग होणार आहे का, किंवा इंटरनॅशनल लेवलवरती ही स्टडी यूज केली जाणार आहे का, तर बिलकुल नाही. याचं इम्पॉर्टन्स काहीच नव्हतं पहा. पण यांना काय मिळायचं, अकॅडमिक क्रेडिट मिळायचं. व अकॅडमिक क्रेडिट मिळाल्यानंतर हे असिस्टंट प्रोफेसर या नावाने किंवा या पदावरती ते जाऊन बसायचे. मग हे जेव्हा UGCला लक्षात आलं ना, त्यावेळेस UGCने एक डॉक्टर भूषण पटवर्धन यांच्या नेतृत्वाखाली एक समिती बसवली. ओके, मग या समितीने नक्कीच UGCला निदर्शनास आणून दिलं की बाबा तुम्ही जे करतात ना हे चुकीचं होत आहे, की असिस्टंट प्रोफेसर या पदावर बसण्यासाठी जे विद्यार्थी आहेत ना ते कोणत्याही नावाची कशीही रिसर्च तिथं पब्लिश करत आहेत, की बहुना कॉपी पेस्ट पण त्यांनी करत आहेत. ओके, आता त्यासाठीच पहा प्लेजरिंग आलेला आहे. ओके, कॉपी पेस्ट जर तुम्ही केलेला असाल ना तर तुम्हाला प्लेजरिंगमधून तुम्हाला बाहेर काढलं जातं, मग तुम्हाला रिसर्च पब्लिश करता येत नाही. ओके, मग हे पुन्हा आलेले आहेत मुद्दे. पण याच्यापूर्वी असं व्हायचं, अकॅडमिक क्रेडिटसाठी काही पण त्यांनी रिसर्च करायची. मग यालाच अनुसरून UGCने काय काढलं पहा, ज्यावेळेस भूषण पटवर्धन यांची समिती बसली व त्यांनी जेव्हा रिपोर्ट दिली ना त्यावेळेस UGCला जाग आली व UGCने म्हटलं की आम्ही एक लिस्ट देत आहोत, UGC केअर लिस्ट. हे जर्नल्स आहेत, या जर्नल्समध्ये जर तुमची रिसर्च पब्लिश झालेली असेल, ओके, व हे नामांकित आहे, जसं EPW आहे मॅगझिन, डाऊन टू अर्थ आहे, यामध्ये जर तुमची रिसर्च किंवा एखादा आर्टिकल जर पब्लिश झालेला असेल ना तर तुम्हाला अकॅडमिक क्रेडिट आम्ही फुल देऊ. अन्यथा जर एखादा छाटपूट वृत्तपत्र आहे किंवा एखादी ही काय म्हणू शकतो आपण तर मॅगझिन आहे जी की पेड वगैरे असेल तर त्याला आम्ही मान्यता देणार नाही असं UGCने सांगितलं. व त्यावरून अकॅडमिक क्रेडिटची संख्या वगैरे तर कमी व्हायला लागली व आर्टिकल्स जे आहेत आपले ते चांगल्या पद्धतीने छापून येऊ लागले. बरोबर, मग हे चांगली गोष्ट होती. पण आता 2024मध्ये आल्यानंतर UGCने परत काय केलं पहा, बॅकफुटवर जाण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांनी काय म्हणत आहेत की असिस्टंट प्रोफेसर होण्यासाठी आता तुम्हाला UGC नेटची गरजच नाही. ओके, UGC नेट सेट असू द्या किंवा नेट असू द्या याची आवश्यकता असणार नाही, किंवा तुम्हाला PhDची पण आवश्यकता असणार नाही. तर तुम्ही त्या क्षेत्रातून यायला पाहिजे किंवा तुम्हाला 10 वर्षाचा अनुभव असायला पाहिजे असं त्यांनी नव्याने काय त्यामध्ये एक ॲडिशनल रिक्वायरमेंट वगैरे त्यांनी करत आहेत. ओके, जेणेकरून न्यू एज्युकेशन पॉलिसी जी आलेली आहे किंवा नॅशनल एज्युकेशन जी पॉलिसी आली 2020ला त्यासाठीही मिळतं जुळतं व्हावं या नात्याने UGCने काही ॲक्शन घेत आहेत. पण ते ॲक्शन घेत असताना त्यांच्याकडून पण आणखीन एक चूक झाली की UGC केअर लिस्टला त्यांनी काय केलं आहे, डोळेझाक केलेली आहे त्याच्याकडे. मग ही जर डोळेझाक झालेली असेल ना तर परत एकदा हेच होऊ शकतं की जे सामान्य वृत्तपत्र असतील किंवा सामान्य मॅगझिन असतील त्यामध्ये पण रिसर्च छापली जाईल व तिथून तुम्हाला अकॅडमिक क्रेडिटसाठी विद्यार्थी अप्लाय करू शकतील. मग यामुळे प्रॉब्लेम काय होणार आहे तर परत एकदा आपला रिसर्चवरतीच प्रश्नचिन्ह निर्माण केले जातील व इंटरनॅशनल लेवलवरती आपली रिसर्च काहीच कामाची वगैरे असणार नाही. मग हे थोडेसे मुद्दे आहेत. आता पहा ना तुम्ही लोकसत्ता घ्या किंवा इंडियन एक्सप्रेस घ्या, त्यामध्ये लॅन्सेंटची रिसर्च आपण वाचतो कधी पण. लॅन्सेंटची जर विज्ञानासाठी असेल ना तर लॅन्सेंटची रिसर्च खूप महत्त्वपूर्ण आहे. आता त्यानंतर जर इकॉनॉमिक्ससाठी वगैरे जर म्हटलात किंवा सोसायटी या नात्यासाठी जर तुम्ही रिसर्च पाहिलात ना तर EPW मॅगझिन खूप बेटर आहे पहा. ओके, इकॉनॉमिकल अँड पॉलिटिकल वीकली, म्हणजे त्यामधील तर रिसर्च वाचणं म्हणजे थोडंसं एक चॅलेंजिंग जॉब असतं किंवा म्हणजे ते खूप बेटर आहे रिसर्च. जर शक्य झालं ना तुम्ही नक्की वाचू शकता. ओके, तर हे कारणं आहेत त्यामागची. तर आता पाहूयात की UGC परत एकदा यांना ड्राफ्टमध्ये हे चेंजेस करतं का किंवा नाही करत. पण तुम्ही UGCद्वारे किंवा UGCने शिक्षण क्षेत्रामध्ये काय काय चेंजेस होत आहेत हे पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं. या नात्याने ही न्यूज थोडीशी तुम्हाला माहिती असणं खूप गरजेची आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे चला. तीळ स्वस्ताईने यंदा संक्रांत गोड. आता तीळ UPSC प्रश्न काय विचारते की तीळ हा MSPमध्ये येतो का, तर बिलकुल येतो. MSPमध्ये तीळ येतो, लक्षात घ्या. नायजर हे पण सीड येतं, त्यानंतर तीळ सिसम हे पण MSPमध्ये कव्हर केलं जातं. प्लीज हा पॉईंट लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात.
अर्थसंकल्पापूर्वी स्थिती निराशाजनक, काँग्रेसची केंद्र सरकारवरती टीका. आता ही होणारच आहे, पण इकॉनॉमिक सर्व्हे येऊ द्यात. इकॉनॉमिक सर्व्हे आल्यानंतर आपण ह्या सर्व न्यूज एकत्रितरित्या पाहणार आहोत किंवा मृणाल सरांच्या लेक्चर्समध्ये आपण हे सर्व काही पाहून घेऊयात. ओके. त्याच्यानंतर व्ही नारायणन यांची इस्रोच्या प्रमुखपदी निवड. हा पॉईंट प्लीज लक्षात ठेवायचा आहे. सरळ सेवा कंबाईन परीक्षेला डायरेक्टली प्रश्न येऊ शकतो. ओके. त्याच्यानंतर आजचं लोकसत्ता म्हणजे एक चांगली न्यूज म्हणजे काय पहा, आजच्या लोकसत्तामधील पेज नंबर 7 आणि 8 हे 6 आणि 7 हे गायब आहेत. डायरेक्टली 9व्या पेजवरती आलेला आहे व इथे पहा तुम्ही हे पेज नंबर 8 आहे. ओके. म्हणजे जे एडिटोरियलचं जे पेज असतं 6-7 ते गायब आहेत आजच्या वृत्तपत्रामध्ये. ओके. मग त्याबद्दल आपण पण काही करू शकत नाही, त्यामुळे मी त्यालाच पुढे कंटिन्यू करत आहे वृत्तपत्र. ओके. व हीच PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पाठवलेली आहे. रिसर्च स्वतःहून करू नका की आजच्या वृत्तपत्रामध्ये राहिलेलं आहे आपलं पान, स्किप करा. शक्य झालं तर पुन्हा आपल्याला मिळायची असेल ना तर ते न्यूज आपल्याला नक्की मिळेल, काळजी करू नका. CSAT पेपरबद्दल हा आर्टिकल आलेला आहे, शक्य झालं तर वाचून घेऊ शकता, पण मी रिकमेंड करत नाही आहे. त्याऐवजी तुम्ही डायरेक्टली सिलेबसला हात घाला, ते बेटर असेल. त्याच्यानंतर GDP वाढ 6.3% मर्यादित राहण्याची शक्यता स्टेट बँक. आता प्रत्येकजण शक्यता वर्तवत आहेत, त्यामध्ये SBIने पण हात घेऊन निघत आहेत. ओके. काळजी करू नका. इकॉनॉमिक सर्व्हे येऊ द्यात. इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये जर त्यांनी जर सांगितलं ना GDP ग्रोथ एवढी राहील, मग त्यांनी काय देतील पहा, सोल्युशन पण देतील. ओके. मग ते सोल्युशन पण आपल्याला वाचून जायचे असतात. डायरेक्टली तुम्ही प्रत्येक गोष्टीला इकॉनॉमिक्ससाठी वगैरे लक्षात घेऊ नका, अन्यथा इकॉनॉमिक्स खाली तुम्ही डुबून जाल. ओके. त्याच्यानंतर पुढे चला. तर अशा पद्धतीने आजचा लोकसत्ता इथं संपत. नेक्स्ट आहे इंडियन एक्सप्रेस. तत्पूर्वी एक थोडीशी जाहिरात. मी प्रिव्हियस लेक्चर्समध्ये तुम्हाला एक स्कीम सांगितली होती किंवा इंडियन सोसायटी, त्यानंतर इंटरनॅशनल रिलेशन आणि इंटरनल सिक्युरिटी या 3 विषयाचे आपण क्लास घेऊयात असं मी कन्सिडर केलं होतं किंवा तुम्हाला सांगितलं होतं. पण काल काही विद्यार्थ्यांची सजेशन आली पहा, व त्यांच्या म्हणण्याप्रमाणे पण योग्य आहेत, त्याबद्दल थोडंसं तुमच्यासोबत डिस्कशनचं पॉईंट आहे. ते जानेवारी 22 रोजी पहा UPSCची नोटिफिकेशन येणार आहे. ओके. मग नोटिफिकेशन आल्यानंतर अगदीच पहा, आजपासून जर तुम्ही पाहिला तर आय थिंक 135 डेज राहिलेले आहेत तुमच्या UPSC प्रिलिमसाठी, बरोबर. मग त्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे किंवा म्हणजे काही विद्यार्थ्यांचं आपल्यापैकी म्हणणं आहे की सर तुम्ही जे PYQ आहेत ना त्या PYQचं विश्लेषण वगैरे ते घ्या, कारण देअर इज नो मेन्स विदाऊट प्रिलिम्स. ओके. म्हणजे प्रिलिम्स झाल्याशिवाय तुमची मेन्स विसरून जाऊ शकता. ओके. त्या पद्धतीने आहे, त्यामुळे PYQचं विश्लेषण संबंधी त्यांनी विचारणा करत होते. ओके. व त्यासाठीच पहा मी ही PDF आणलेला आहे, कारण मी ऑलरेडी करून ठेवलेले आहेत हे सर्व वर्षांचे, व याच्यापूर्वीची पण आपण बॅच घेतलेली आहे. आय थिंक नोव्हेंबर महिन्यामध्ये मी घेतलेलं होतं, ऑक्टोबर महिन्यामध्ये बॅच घेतलेली आहे मी. ओके. तर पहा कोणतं बेटर असेल ते प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये वगैरे तुम्ही सांगू शकता किंवा मला डायरेक्टली तशा पद्धतीने सजेशन करा. ओके. ज्या पद्धतीने ज्या विद्यार्थ्यांनी मला सांगितलं होतं आणि याच्यापूर्वी मेसेज केलात ना ते प्लीज थोडंसं मला सांगा की PYQ घ्यायचं की हे विषय घ्यायचे. कारण प्रॉब्लेम कसा आहे, PYQ जर घेतलं ना तर मी PYQमध्ये पण त्याच पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे मग हा प्रिलिम्स PYQचा जो कोर्स असेल ना ते कोणा विद्यार्थ्यांसाठी बेटर असेल तर पहा, जे विद्यार्थी UPSC 2025ची तयारी 2025ची देणार आहेत ना, परीक्षा प्रिलिम्स देणार आहेत ना, त्यांच्यासाठी हे खूप मस्त असेल. त्यानंतर जे विद्यार्थी नूतन आहेत त्यांच्यासाठी पण हा कोर्स खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. पहा, म्हणजे जर तुम्ही नवीन असाल ना तर तुम्हाला सिलेबस कशा पद्धतीने हाताळायचं किंवा कोणत्या गोष्टी गरजेच्या असतात हे तुम्हाला नक्की समजून जाईल. आता इथं मी लिहिलेलं आहे पहा, हे वरचे 2 बरोबर होते, पण बाकीचा एक जो होता ना तो चुकीचा होता. मग हे कोणत्या नदीवरती आहे किंवा कुठला आहे तर कर्नाटकमध्ये आहे. कर्नाटक म्हटल्यानंतर शरावती नदी. ओके. म्हणजे त्यानंतर याच्यामध्येच पहा प्लंज वॉटरफॉल तिथं निर्माण झालेले आहेत. एकंदरीत काय, एखादा जर प्रश्न भेटला ना आपल्याला तर त्या प्रश्नाचं पूर्ण विभाजन करण्याचा मी प्रयत्न करत असतो. यामुळे काय होईल पहा, तर जे विद्यार्थी नवीन आहेत ना त्यांना पण ह्या गोष्टी समजून जातील. व उलट त्यांना फायदा काय होईल पहा, ज्यावेळेस ते सिलेबस कंप्लीट करत असतील ना तर त्यांना लगेच समजून जाईल की बा इथून UPSCचा PYQ आलेला होता. ओके. मग त्या दृष्टिकोनातून नक्कीच ते तयारीला लागू शकतील. म्हणजे पुढल्या वर्षाची प्रिलिम मे बी त्यांना क्वालिफाय करण्यासाठी इझी होईल. पहा 2026चे पण विद्यार्थी यामध्ये कोर्समध्ये येऊ शकतील, त्यानंतर 2025चे पण विद्यार्थी या कोर्ससाठी अप्लाय करू शकतील. ओके. पण फक्त सिरियस कॅन्डिडेटच हवे, या नात्याने मी हा कोर्स घेणार आहे. ओके. तर प्लीज शक्य झालं तर तुम्ही मला दोन्हीपैकी एखादा कोर्स सांगू शकता, कारण प्रिलिम्स UPSCची खूप महत्त्वाची आहे. व PYQचं जर तुम्ही पाहिलात तर आपण मेन्स PYQ एकदा घेतलेले होते, त्यामधून तुम्हाला समजेल पहा की 2014चा जो प्रश्न होता ना इथिक्सचा तो 2024च्या मेन्स परीक्षेमध्ये जशाचा तसा आलेला होता. ओके. त्यानंतर ऑपरेशन सद्भावना ओके UPSC 2024मध्ये पण आलेला होता, त्यानंतर EPFOमध्ये पण आलेला होता, आणि जिओ सायंटिस्ट या तिन्ही परीक्षेला या तिन्ही UPSCच्या परीक्षेला एकच प्रश्न आलेला होता, ऑपरेशन सद्भावना. ओके. त्यामुळे असं नाही की PYQचं विश्लेषण करणं गरजेचं नाही.
त्यानंतर असं प्रत्येक प्रश्नाचं मी विश्लेषण केलेलं आहे. आता वर्ल्ड टॉयलेट ऑर्गनायझेशन हा प्रश्न विचारण्यात आला होता. व पहा अगदी आपल्याला हा काहीच माहिती नव्हता. ओके, तुम्हाला माहिती आहे का असं याच्यापूर्वी आपण ऐकलं होतं का? तर इथं काय दिलं होतं पहा, युनायटेड नेशनचं ऑर्गनायझेशन आहे का? तर आता पहा हा कॉमन सेन्सद्वारे तुम्ही करू शकत होता सॉल्व. कारण पहा युनायटेड नेशनचं जर हे ऑर्गनायझेशन असतं ना तर आपण याच्यापूर्वी कधी ना कधी ऐकलं असतं, परंतु ऐकलं नव्हतं. या कारणाने आपण याला डायरेक्टली हे केलं. म्हणजे काय, मी तर जे इलिमिनेशन टेक्निक आहे ना ते पण तुम्हाला सांगण्याचा थोडासा प्रयत्न करेन. ओके, की कॉमन सेन्स पण आपण इथं कशा पद्धतीने यूज करू शकतो. पहा जर तुम्ही हा कोर्स केलात ना तर नक्कीच तुम्हाला फायदा याचा होईल, मी याची 100% गॅरंटी देतो. किंवा जे विद्यार्थी आता त्यामुळेच मला कॉन्टॅक्ट केलेले आहेत विद्यार्थ्यांनी, याच्यापूर्वी जे विद्यार्थी प्रिलिम्समध्ये वगैरे स्टक झालेत ना त्यांच्यासाठी हा कोर्स अगदीच महत्त्वपूर्ण असेल. पहा शक्य झालं तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा तुम्ही सांगू शकता तुमचा याबद्दलचा अभिप्राय काय आहे. ओके, त्याच्यानंतर आपण आपलं इंडियन एक्सप्रेस पाहूयात. आजचं वर्ल्ड न्यूज आहेत. वर्ल्ड न्यूजमध्ये जे इटालियन जर्नलिस्ट होत्या साला, म्हणजे सिसिलिया साला यांना इराणने सोडलेलं आहे. त्यामुळे त्यांनी पण थँक्यू म्हटलेले आहेत इटलीच्या पंतप्रधान वगैरे. ते स्किप करू शकता, न्यूज जास्त काही इम्पॉर्टन्स नाही आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा की जर्नलिझम कशा पद्धतीने सध्याला चाललेलं आहे, म्हणजे ज्या पद्धतीने भारतातला आहे अगदी तशाच पद्धतीने वर्ल्डमध्ये पण तेच जर्नलिझम चालू आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट न्यूज आहे बिफोर हायकोर्ट सोपस्टोन मायनिंग अँड लँड सबस्टिट्यून्स इन बागेश्वर. ओके, 2022 जानेवारीमध्ये जोशीमठमध्ये जे प्रकरण झालं मग त्यालाच अनुसरून नोव्हेंबर 7, 2024 एक रिपोर्ट सबमिट झाली. ओके, मग 7 नोव्हेंबर 2024च्या रिपोर्टला अनुसरून जे उत्तराखंड हायकोर्ट आहे ना त्यांनी सो मोटो कॉग्नियन्स घेतलं. मग सो मोटो कॉग्नियन्स घेतल्यानंतर त्यांनी एक पॅनल बसवलेलं. ओके, मग पॅनल बसवल्यानंतर त्यांनी एक रिपोर्ट मागवली होती. ती रिपोर्ट सबमिट झालेले उत्तराखंड हायकोर्टामध्ये. मग त्यालाच अनुसरून उत्तराखंड हायकोर्टात थर्सडेला म्हणजे आजच त्याची सुनावणी होणार आहे. मग त्या सुनावणीमध्ये पाहूयात की कशामुळे जोशीमठचं क्रायसिस आलेलं होतं, किंवा कालच्या लेक्चरमध्ये पण आपण पाहिलं होतं पहा की तिथली घरं वगैरे ऑटोमॅटिकली तडे जात होती. व याच्या मागची कारणं काय दिली आहेत पहा समितीने, जर त्यांच्या गुप्त सूत्रांमधून जर समजलं तर तिथं हेवी मायनिंग करण्यात येत आहे. ओके, व हेवी मायनिंग करण्यात आल्यामुळे काय होत आहे, हेवी मायनिंग जर म्हटलं तर अगदीच पहा त्याची मशिनरी वगैरे येतात किंवा बुलडोजर वगैरे येतात. मग बुलडोजर आले त्यानंतर तिथे मायनिंगसाठी पहा ब्लास्ट केलं जातं. ब्लास्ट जर हिमालयामध्ये जर झालेला असेल, व काल पाहिलेलं आहे, पण हिमालय कसे आहेत फ्रजाईल माउंटेन आहेत, त्यामुळे जर तिथं ब्लास्ट झालं तर जमीन हादरते. मग त्यामुळे अर्थक्वेक सारखी तिथं सिच्युएशन तयार होते. मग यासाठीच काय होत आहेत तर तिथे जोशीमठच्या घरांना वगैरे तडे झालेले आहेत. ओके, मग यासाठी उत्तराखंड हायकोर्टाने सो मोटो कॉग्नियन्सची आज सुनावणी असेल. मग पाहूयात सुनावणीमध्ये उत्तराखंड हायकोर्ट काय म्हणेल. जर त्यांनी जर काही आदेश दिलेले असतील ना तर हे पॉईंट आणि ते उद्याचे पॉईंट आपण नक्की एकत्रितरित्या पाहणार आहोत. त्यामुळे निश्चिंत राहा, एकही पॉईंट कुठे जाणार नाही. त्याच्यानंतर सिक्युरिटी फोर्सेस वर्सेस माओइस्ट. ओके, जे नक्षलवादी आहे त्याबद्दलचा हा आर्टिकल आलेला आहे. परंतु आपण काय करत आहोत पहा, थोडंसं काळाच्या पुढे जात आहोत असं तुम्ही म्हणू शकता. इंटरनल सिक्युरिटीचा जो नक्षलवादी हा टॉपिक आहे तो परवा दिवशीच्या लेक्चरमध्ये अगदी एकदम डिटेलमध्ये तो पाहिलेला आहे आपण. ज्या विद्यार्थ्यांनी तो नक्षलवादीचा टॉपिक पाहिला नाही त्यांनी प्लीज परवा दिवशीचं लेक्चर पाहून घ्या. तुम्हाला अगदी नक्षलवादीचा इश्यू काय आहे ते संपूर्ण काही गोष्टी समजून जातील. आता या आर्टिकलमध्ये काय देण्यात आले बघा की सिक्युरिटीबद्दलचा हा आर्टिकल आहे, म्हणजे सिक्युरिटी फोर्सेस पुढे कशा पद्धतीने जातात. आता खरं पाहिलं ना तर हे आपल्यासाठी थोडंसं जास्त काही आवश्यकतेचं नाही, तरी पण तुम्हाला क्युरियोसिटीसाठी नक्कीच मी सांगण्याचा प्रयत्न करेन. तर पहा, आता गडचिरोली हा नक्षल बाधित एरिया आहे बरोबर. मग तिथून जर जात असतील ना आपले मिलिटरी फोर्सेसचे जे व्हेकल्स आहेत ना तर ते जर तिथून जात असतील ना तर ते बेसिकली एकदा एकाच रस्त्यावरून जातात त्यांनी. ओके, व जास्त करून पहा त्यांनी पायी चालण्याचाच तिथं प्रेफरन्स देतात. व्हेकलचा उपयोग जास्त पद्धतीने करत नाहीत. व्हेकलचा वापर का करत नाहीत तर अगदी पहा, जर व्हेकलचा जर वापर केला तर व्हेकलचा आवाज येईल व व्हेकलच्या आवाजाने जे नक्षलवादी ते हल्ला नक्की करू शकतील. या नात्याने त्यांनी पायी जाण्यासाठी प्रेफरन्स देतात. जसं पहा तुम्ही आय थिंक न्यूटन हा मूवी पाहिला. ओके, त्या न्यूटन मूवीमध्ये पण ते काय करतात पहा, पायीच जातात. इलेक्शन जिथं कंडक्ट करायचं असतं ना तिथं ते पायीच जातात व तशा पद्धतीने थांबतात. मग ती त्याच धर्तीवर यांनी पण करतात. त्यानंतर एकदा हा रस्ता निवडला ना दुसरी वापस येताना त्यांनी दुसऱ्या रस्त्याने येतात. का तर त्यांना माहिती आहे जर नक्षलवादी इथं आले तर यासाठी हे थोडेसे प्रिकॉशन्स तिथं घेतले जातात. ओके, तर हे थोडेसे पॉईंट्स लक्षात ठेवा. पहा, क्युरियासिटीसाठी आहे ती, UPSC प्रिलिम्समध्ये वगैरे असे काही विचारण्यात येणार नाहीत, त्यामुळे मी स्किप केलेलं आहे. त्याच्यानंतर पहा, तालिबान आणि इंडिया यांच्यामध्ये काल बैठक झाली दुबई येथे. ओके, तालिबानचे जे मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स सांभाळणारे जे व्यक्ती आहेत ते, त्यानंतर आपले चेअरपर्सन, या दोघांमध्ये तिथं डेव्हलपमेंटबद्दल किंवा ट्रेडबद्दल एक चर्चा झाली. ओके, याच्यापूर्वी ना आपले जे मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्समधील जे प्रवक्ता आहेत
त्यांनी तालिबान येथे जाऊन चर्चा करून आले होते. मग त्याचं सक्सेसिव्ह जे चेअर आहे किंवा त्याची जी सक्सेसिव्ह मीटिंग आहे ती दुबई येथे पार पडली. मग त्यामध्ये पहा, आता तुम्हाला माहिती असेल हा आपला प्यारा भारत आहे व इथून जर एक्सटेन्शनमध्ये जर पाहिला तर हे अशा पद्धतीने पाकिस्तान आहे. पाकिस्तानच्या इथं आहे इराण. ओके, व बाजूला इथं आहे अफगाणिस्तान व इथं पहा ही इराण झाला व इथं आहे पाकिस्तान व इथं आहे अफगाणिस्तान. हे लक्षात घ्या पॉईंट. ओके, आपण डायरेक्टली तर अफगाणिस्तानला जाऊ शकतो का? तर बिलकुल नाही, कारण इथं हिमालय येतात. ओके, हिमालय आल्यामुळे आपण तिथं डायरेक्टली अफगाणिस्तानला पुरवठा करू शकत नाही. मग पाकिस्तानमधून तर जावं लागतं आपल्याला. पण पाकिस्तानमधून जायचं म्हटलं तर पाकिस्तानला आपल्याला ट्रेड ड्युटी वगैरे द्यावी लागेल. पण किंवा पाकिस्तान आपल्यासोबत म्हणजे त्यांचे रिलेशन तसे आहेत, या कारणाने आपण पाकिस्तानचा रस्ता हा प्रेफर करत नाही अफगाणिस्तानला जाण्यासंदर्भात. त्याच्यानंतर आणखीन एक जर महत्त्वाचा इश्यू म्हटला तर काल परवाचीच न्यूज आहे, पाकिस्तानने काय केलं आहे, अफगाणिस्तानमध्ये एअर स्ट्राईक केलेला आहे. त्यामुळे पाकिस्तानचा दुश्मन आहे अफगाणिस्तान, म्हणजे अगदी अफगाणिस्तान आणि पाकिस्तान तशा पद्धतीने एनिमी राष्ट्र झाल्यासारखे आहेत ते सध्याला. ओके, आता डायरेक्टली परीक्षेत हे लिहू नका ते एनिमी राष्ट्र म्हणून, पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, कारण अफगाणिस्तानची जी हल्लत आज केलेली आहे ना ती पाकिस्तानमुळे झालेली आहे. ओके, व भारतातील जे देवबंदी चळवळ वगैरे होती तेथील अफगाणिस्तानमधील जे मुस्लिम्स आहेत ना ते भारतीयांशी त्यांचं नातं आहे, या कारणाने तालिबान भारताचे थोडेसे मित्र आहेत जवळचे. ओके, मग झालेलं काय पहा, हे लक्षात घ्या. आता अफगाणिस्तानमध्ये जाण्यासाठी आपला रस्ता हिमालयामुळे अडवला, त्यानंतर पाकिस्तानमुळे अडवला. या दोन कारणामुळे अफगाणिस्तानमध्ये जाता येत नाही. मग तिसरा रस्ता कुठून आहे, तर आपण काय केलं, इराणमध्ये एक पोर्ट बांधलेला आहे, चाबहार पोर्ट. ओके, मग त्या पोर्टद्वारे आपण काय करू शकतो पहा, इराणमधून अफगाणिस्तानमध्ये जाऊ शकतो. पण सध्याला माहिती आहे इस्रायल आणि इराण या दोघांचं भांडण लागलं, बरोबर. मग या दोघांच्या भांडणामध्ये इराणमधून आपल्याला काय होत नाही पहा, ट्रेड करता येत नाही आहे. का? तर सिक्युरिटी चॅलेंज आहे. कारण इस्रायलने जर तसा अटॅक केला इराणवरती तर आपलं पण त्यामध्ये ट्रेड डुबवू शकतं. मग या कारणाने प्रॉब्लेम काय झालेली आहे पहा, की सिक्युरिटी कन्सर्न तिथं येत आहेत. चाबहार पोर्टद्वारे अफगाणिस्तानमध्ये आपला जे ट्रेड आहे ते करता येत नाही आहे. ओके, मग या कारणांनी आता सध्याला डेव्हलपमेंटबद्दल आपली चर्चा चालू आहे अफगाणिस्तानसोबत. मग पाहूयात की भविष्यात आपल्याला कोणते कोणते सोल्युशन्स तिथं नक्की मिळतील. त्यानंतर पहा, आपण तालिबानला तालिबानला परमिशन दिली आहे का, किंवा त्यांना आपण अप्रुव्हल दिलेलं आहे का की तुम्ही अफगाणिस्तानचे सरकार आहात म्हणून? तर आपण अप्रुव्हल दिलं नाही, परंतु आपण तालिबानसोबत चर्चा करत आहोत व हीच आपल्या भारताची ब्युटी आहे. आपल्याला शांतता प्रस्थापित व्हायची आहे. एक तर सरकार असू द्या किंवा अन्य कोणती सिक्युरिटी फोर्सेस असू द्या, तरी देखील आपल्याला शांतताच महत्त्वाची. या नात्याने आपण काय करत आहोत पहा, तालिबानसोबत चर्चा करत आहोत व ट्रेड आपण त्यांच्यासोबत पण करायला तयार आहोत. व ही एक चांगली ब्युटी आहे की अफगाणिस्तान आपला तशा पद्धतीने दोस्त राष्ट्र आहे असं तुम्ही म्हणू शकता. डन. आय होप हा पॉईंट तुम्हाला समजलेला असेल. आता याच्या बदल्यात ना आर्टिकल भरभरून येतील. एका दिवशी आपण एक आर्टिकल पाहूयात, इंटरनॅशनल रिलेशनचा पण टॉपिक तुम्हाला तिथून मिळून जाईल. डन. त्याच्यानंतर 2036 ऑलिम्पिक्ससाठी भारत आता सध्याला प्लॅन करत आहे. चांगली गोष्ट आहे. परीक्षेला राज्यसेवा किंवा सरसेवेला प्रश्न येऊ शकतो की भारत केव्हाची ऑलिम्पिक आपल्या भारत देशामध्ये होणार आहे किंवा त्यासाठी प्लॅन करत आहे. कधीची? 2036ची ऑलिम्पिक भारतात होईल यासाठी आपण प्लॅन करत आहोत. ओके, पुढे चला. त्याच्यानंतर नेक्स्ट न्यूज पहा, महाराष्ट्रामधील हे आपण पाहिलेले ह्युमन राईट ॲक्टिव्हिस्ट विल्सन यांना प्लॅन्ट एव्हिडन्स म्हणून त्यांना जमानत देण्यात आलेली आहे. ओके, पुढे चला. त्याच्यानंतर आय थिंक टोरस ज्वेलरी ही पॉन्जी स्कीम्सबद्दलचा हा आर्टिकल आलेला आहे. पण पॉन्जी स्कीम्सचा जो आर्टिकल आहे ना तो मृणाल सरांच्या लेक्चरमध्ये आपण पाहूयात, किंवा तुम्ही लास्ट मंथचं जे करंट अफेअर्स आहे ते पाहून या व्हिडिओ त्यांचं, त्यामध्ये हे संपूर्ण गोष्टी तुम्हाला समजून जातील. ओके, पाहण्याची जास्त म्हणजे आवश्यकता नाही डीपमध्ये जाण्याची. त्याच्यानंतर हा एक इथिकल इश्यू आहे. हायकोर्ट डायरेक्ट पोलीस टू टेक ॲक्शन अगेन्स्ट PSI हू सेंट फ्रेंड रिक्वेस्ट टू वुमन कंप्लेंटंट. आता पहा, एका वुमननं कंप्लेंट करण्यासाठी गेली, मुंबईमधील ही घटना आहे. तर तिथील जो PSI होता ना तो त्यांना डायरेक्टली फ्रेंड रिक्वेस्ट वगैरे तशा पद्धतीने स्टॉकिंग करण्याचा प्रयत्न करत होता. मग आता हे कितपत योग्य आहे? ओके, तुम्ही उद्या अगदीच IPS झालात किंवा IAS झालात व तुमच्याकडे एखादी महिला शेतकरी किंवा म्हणजे अगदीच पहा त्यांची काही समस्या घेऊन आलेली असेल. आता शेतकरी तिथं नकात म्हणून, किंवा एखादी एंटरप्रेनर वगैरे आहे त्यांनी जर तुमच्याकडे आले तर तुम्ही डायरेक्टली त्यांच्याच मागे वगैरे स्टॉकिंग वगैरे कराल का? तर हे योग्य नाही आहे. त्यासाठीच पहा आपल्याला काय देण्यात आलेली आहेत, तर इथिक्स GS4 हा सब्जेक्ट देण्यात आलेला आहे. तुम्हाला त्या चेअरवरती बसल्यानंतर पहा सर्वांना एकसारखं पाहायचं आहे, नाहीतर प्रॉब्लेम काय होईल. बॉम्बे हायकोर्टाने पण तेच पाहिलेलं आहे या केसमध्ये.
पहा, एखादा तिथं डायरेक्टली क्रिमिनल आहे, ओके, व त्या क्रिमिनलसोबत जर हा PSI जर तशा पद्धतीने नातेसंबंधात जर गेला, तर मग तो योग्य पद्धतीने कारवाई करू शकणार आहे का, किंवा तो न्यूट्रल पद्धतीने राहून आपलं कार्यवाही पार पाडेल का, तर बिलकुल पार पाडणार नाही. ओके, मग यासाठी बॉम्बे हायकोर्टाने त्यांची चौकशी करण्याचे आदेश DCPला दिलेले आहेत. ओके, या न्यूजमधून आपल्याला पाहायचं काय आहे, तर बेसिकली आपल्याला रूल ऑफ लॉचं पालन करणं गरजेचं आहे. मी म्हटलेलं आहे, इथिक्सचं जेव्हा जेव्हा पेपर प्रश्न विचारला जाईल ना, रूल ऑफ लॉ तुम्हाला तिथं म्हणायचंच आहे. ओके, एक रूल ऑफ लॉ आहे व आपलं जे इमोशनल इंटेलिजन्स आहे ना, त्याचा तुम्हाला इथं यूज करणं गरजेचं आहे. पहा, इमोशनल इंटेलिजन्स आपल्या GS4मध्ये यासाठीच दिलेला आहे की भावनिक तुम्ही होऊन एखाद्यासाठी फेवरमध्ये तुम्ही निर्णय घेऊ नकात. तुम्हाला रूल ऑफ लॉचंच तिथं पालन करणं गरजेचं आहे. अन्यथा पहा, तुम्ही घ्याल निर्णय, ओके, पण तुमच्यावर दुसऱ्या दिवशी जाऊन चौकशी केली जाईल. ओके, मग अगदी तसंच झालेलं आहे या केसमध्ये. डन. त्याच्यानंतर पुढे चला. आता हे 2 आर्टिकल आलेले आहेत, पण स्पेंडिंगबद्दलचे आहेत. पहा, स्पेंडिंग अँड ग्रोविंग. आता अगदीच ज्या विद्यार्थ्यांचं इकॉनॉमिक्स ऑप्शनल आहे, त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचं इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिससाठीचे प्रिपेअर करायचं त्यांच्यासाठी महत्त्वाचं. परंतु इथे एक डाटा दिलेला आहे, अराउंड 55% ऑफ इंडिया GDP कम्स फ्रॉम प्रायव्हेट कन्झम्पशन. ओके, सध्याला कन्झम्पशन घटलेलं आहे. कन्झम्पशन का घटलेलं आहे थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करेन. आता कन्झम्पशन का घटलेलं आहे, तर इन्कम नाही आहे. इन्कम का नाही आहे, तर बेरोजगारी आहे. या कारणाने मग अर्थव्यवस्थेचं चक्र थांबलं ना, तर या पहा प्लीज, एकदाच तुम्ही अर्थशास्त्राचे एकदाच कंप्लीट करून ठेवा. मागणी पुरवठ्याचा सिद्धांत एक, त्याच्यानंतर बेरोजगारीमुळे अर्थव्यवस्था कशा पद्धतीने थांबते, आणि टॅक्सेशन. हे पिलर्स प्लीज एकदा कंप्लीट करून ठेवा. म्हणजे एखादा आर्टिकल आला ना, फक्त त्याच्या टायटलवरून आपल्याला लक्षात येतं की याला म्हणायचं काय आहे. अगदी या न्यूजमध्ये पण सेम तीच सिच्युएशन आहे. त्याच्यानंतर फाईट फॉर कॅपिटल, दिल्लीचे इलेक्शन, त्या संदर्भात हा आर्टिकल. त्याच्यानंतर पहा, प्रिकॉशन इज की. ओके, HMPV व्हायरसबद्दल देण्यात आलेलं आहे. तर 5 वर्षापेक्षा जे लहान मूलबाळ आहेत त्यांच्यासाठी खूप काळजी घेणं गरजेचं आहे, कारण HMPV व्हायरस म्हणजे प्रमुखरित्या त्यांना हे करू शकतं. त्याच्यानंतर सरळ सेवा कंबाईन विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची न्यूज म्हणजे पहिल्यांदा HMPV व्हायरस कुठं आढळलं होतं, तर 2001मध्ये कुठे, नेदरलँड येथे. आय थिंक मी कालच्या लेक्चरमध्ये थोडंसं दुसरं शहर म्हटलं होतं, नेदरलँड. ओके, मी इंडोनेशिया म्हटलं होतं, आय थिंक, सॉरी फॉर दॅट, पण नेदरलँड आहे ही, प्लीज लक्षात घ्या. ओके, एक महत्त्वाची न्यूज होती. त्याच्यानंतर गरजेचे नाहीत कॉलम वगैरे आहेत. म्हणजे पहा, बेसिकली जर दुसऱ्या न्यूज पाहिलात ना, तर त्या आपण एकतर घेतलेल्या आहेत किंवा त्या याच्यापूर्वी होऊन गेल्या आहेत. आता ही इस्रोचे चीफ बदललेले आहेत. ओके, याबद्दलची व्ही नारायणन हे काय इस्रोचे नवे चीफ असतील, लक्षात ठेवा ही न्यूज. त्याच्यानंतर कोर्ट सेज, नांदेड जे ब्लास्ट केस होती ना 2006ची, त्याबद्दल आहे. हे लोकसत्तामध्ये याच्यापूर्वी आली होती, पण मी त्याला घेतलं नाही, कारण ती आपल्यासाठी पुअर कॉस्ट बेनिफिट आहे. ओके, त्याच्यानंतर PM लॉन्चेस 2 लाख करोड प्रोजेक्ट, फोकस ऑन रेल्वेज, ग्रीन हायड्रोजन. आता ग्रीन हायड्रोजन, त्याच्यानंतर हायड्रोजनचे जे प्रकार आहेत ना, प्लीज लक्षात ठेवा. UPSC यावरून प्रश्न भरपूर वेळा विचारलेली आहे. ओके, हायड्रोजनचे प्रकार, त्यामुळे पहा PYQचं तुम्ही क्लास करू शकता. शक्य झालं ना, तर पहा, मला एकदा तुम्ही सांगा, म्हणजे बहुमत जिकडे ना आपण ते क्लास घेण्याचा प्रयत्न करूयात. एकतर हे 3 विषय किंवा एकतर PYQचं. जे विद्यार्थी अगदीच पहा UPSC प्रिलिम देणार आहेत त्यांच्यासाठी हे बेसिकली खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे, कारण आणखीन वेळ गेलेला नाही आहे. 135 दिवस तुमच्याकडे आज देखील हातात आहेत. मग तुम्ही आजपासून जरी मेटा ॲनालिसिस केलात, जर तुम्हाला समजलं ना हे पॉईंट आपल्यासाठी खूप गरजेचे आहेत, तिथून जर तयारी केलात ना, तर आज देखील तुमची प्रिलिम पास होऊ शकते. मग हेच कारण आहे. त्यामुळे प्लीज शक्य झालं तर मला तशा पद्धतीने कळवा कोणतं तुम्हाला लेक्चर्स पाहिजे आहेत. ओके, ग्रीन हायड्रोजन म्हणजे हे हायड्रोजनचे प्रकार आहेत, ते प्लीज एकदा आपल्या सिलेबसमधून तुम्ही कंप्लीट करून घ्या. ओके, त्याच्यानंतर झाली एक नेक्स्ट न्यूज आहे पहा, डबल काउंटिंग एरर, ऑफिशियल गोल्ड इम्पोर्ट फिगर्स फॉर नोव्हेंबर रिवाइज डाऊन $5 बिलियन. ओके, आता ही जी न्यूज आहे ना, ती मृणाल सरांनी त्यांच्या लेक्चरमध्ये कंप्लीट केलेली आहे. तर प्लीज डिसेंबर महिन्याचं त्यांचं लेक्चर तुम्ही पाहून घेऊ शकता. ओके, तर आता इथे आपण थांबूयात. याबद्दल काही शंका, काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.